नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे धर्म विथ टेल्स या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत अयोध्येचे संस्थापक राजा मनू यांच्याबद्दल। हा विषय अत्यंत रोचक आणि महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। राजा मनू हे भारतीय पौराणिक कथा आणि पुराणांमध्ये एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे। मनू हे मानव जातीचे पहिले राजा मानले जातात आणि त्यांची कहाणी आपल्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे। मनू आणि अयोध्या। अयोध्येचा उल्लेख प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये सापडतो। वाल्मिकी रामायणानुसार अयोध्या हे कोसल देशाचे राजधानी शहर होते आणि राजा मनू यांनी ते स्थापन केले होते। त्यांचा वंश हा इक्ष्वाकू वंश म्हणून ओळखला जातो, ज्यातून पुढे राजा दशरथ आणि भगवान श्रीराम देखील जन्मले। मनूंचा इतिहास। पुराणानुसार मनू हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते। मनूने मानव जातीला नैतिकतेचे आणि धर्माचे धडे दिले। त्यांच्या नावे मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे, ज्यात मानवाच्या जीवनाचे विविध पैलू स्पष्ट केले आहेत। मनू आणि धर्म। मनू हे धर्मशास्त्राचे संस्थापक मानले जातात। मनुस्मृती हे धर्मशास्त्र प्राचीन भारतीय समाजाच्या नियम आणि कायदे ठरविण्यासाठी वापरले जात होते। मनूंची महानता। राजा मनू यांची महानता त्यांच्या न्यायप्रिय आणि प्रजाप्रियतेमुळे ओळखली जाते। त्यांनी आपल्या प्रजेला न्याय दिला आणि त्यांचे राज्य एक आदर्श राज्य बनवले। त्यांच्या कालखंडात अयोध्या हे सुवर्णयुगाचा अनुभव घेत होते। निष्कर्ष। राजा मनू हे अयोध्येचे संस्थापक म्हणून भारतीय इतिहासात एक महत्त्वाचे स्थान धरतात। त्यांच्या न्यायप्रियतेने आणि नैतिकतेने त्यांनी आपला आदर्श निर्माण केला। त्यांच्या जीवनातून आपण खूप काही शिकू शकतो। धन्यवाद मित्रांनो। आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आगामी व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या प्रतिक्रियांसाठी कमेंट्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत नमस्कार।